सावकाश, काही करायची गरज नाही. बाय. आणि आता बीएमएम तर्फे रेड करण्यासाठी चाललेले आहेत. आदित्य अगदी सांभाळून त्यांनी प्रवेश केलेला आहे शत्रूच्या गोटात. काय रे, दिसले का तारे? येऊ त्याला पटकन. नाही मी तारे दाखवला तर बघ आता. तू शांत राहा, थांब जा. प्रमाणे आता HK कॉलेजला झालेले 3 गुण. आणि अशा प्रकारे मंगेश पाटणकर यांनी पुन्हा एकदा राईड मारलेली आहे. आपल्या संघासाठी खूप छान खेळ चालू आहे त्यांचा. आणि बीएमएम ची महिला आघाडी आक्रमक आघाडी होऊ बघते आणि अशा प्रकारे धवल आउट झालाय. आणि मंगेश पाटणकर यांना आणखी 1 गुण मिळवण्यात यश आलेलं आहे. थोडक्यात मूव चुकली यार. मूव नाही काही, सिलेक्शनच चुकलंय तुमच्या टीमचं. ही परी काय खेळणार आणि कबड्डी? नॉनसेन्स. चक्र्या तू नॉनसेन्स. काय खरंच बोलतोय मी. तुमची टीम ना त्या बिस्किटासारखी आहे, फुसकी. अख्ख्या टीमला बोलतोस ना? मग एका बिस्किटाचा कशाला चुरा करून दाखवतो रे? आपल्या संघासाठी जोरदार प्रयत्न करत सम्राट पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले राईड करण्यासाठी. आणि अतिशय सुंदर खेळ सुरू आहे. डोकं शांत कर सम्राट, डोकं शांत कर. अरे लागलं का सर? लागलं, मारलं त्याने. अरे मंग्या. हो सर, चुकून हात लागलाय. ठीक आहे. चल पोझिशन घ्या सर. पोझिशन घ्या सर. काय या पोझिशन घ्या. चीटिंग करतात ते. असू दे. अरे ती पहिलीच टीम आहे का करणारी चिटिंग? तू लक्ष नको देऊस, तू जोर लावून खेळ. आठव संभाजी मैदानामध्ये तू खेळलेली मॅच आठव. पायाला लागलेला असताना पण तू त्या सान टीमला कसा भिडला होतास तसाच भिडा आता, कळलं? असू दे. आणि अशा प्रकारे बीएमएम टीम मध्ये आता फक्त 2च खेळाडू उरलेले आहेत. आणि सम्राट पाटील जे की नुकतेच बाद झाले, त्यांना ह्या 2 खेळाडूंकडूनच आता सगळ्या अपेक्षा आहेत. बघायचं आहे की आता हे 2 खेळाडू काय करू शकतात. आणि HK तर्फे आता रेड करण्यासाठी गेलेले आहेत अमित. Come on, Neerav. Come on, you can do it, Pari. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.